सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा व्यवसायामध्ये नवीन प्रगती करण्याचा आहे. नवनवीन अधिकार तुम्हाला मिळतील. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये चांगले लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. जीवनसाथीच्या पाठिंब्यानं तुमची उद्दिष्ट पूर्ण होतील. वडिलांच्या आशीर्वादानं कौटुंबिक व्यवसायामध्ये नफा होण्याची दाट शक्यता आहे. सरकारकडून सन्मान मिळण्याचीही शक्यता आहे. आईच्या आरोग्याची काळजी तुम्ही घ्या. शारीरिक वेदना होण्याची शक्यता आहे. शिक्षकांना एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज रोख रकमेच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो. व्यवहारामध्ये सावधगिरी बाळगा, अन्यथा नुकसान सहन करावं लागेल. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी एकाग्रता राखायला हवी. मित्रांसोबत लांबच्या प्रवासाची शक्यता आहे. वैवाहिक जीवनामध्ये सुरू असलेल्या समस्यांपासून आज तुम्हाला आराम मिळेल. सरकारकडून तुम्हाला पैसे मिळतील. तुम्ही खर्चावरती नियंत्रण ठेवा, अन्यथा आर्थिक स्थिती बिघडू शकते. तुम्ही आज व्यवसायामध्ये अधिक व्यस्त राहाल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावरती संयम ठेवावा लागेल. समोरच्या व्यक्तीला गोष्टीचं वाईट वाटणार नाही याची काळजी घ्या. व्यवसाय सुरू करण्याचे नवनवीन मार्ग खुले होतील. गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. अडकलेले पैसे परत मिळतील. नशिबाची तुम्हाला पूर्ण साथ मिळेल. व्यवसायामध्ये विवेक बुद्धीने घेतलेले निर्णय तुम्हाला फायदेशीर ठरतील. मुलांच्या भविष्याबद्दल तुम्ही चिंतित राहाल. कौटुंबिक संपत्तीही वाढेल. संध्याकाळी तुम्ही शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला ऑफिसमध्ये स्वभावाबाबत गंभीर राहावं लागेल. कठोर परिश्रम करून तुमचं कार्य यशस्वी होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमचे अधिकार आणि जबाबदाऱ्या वाढतील. मित्रांकडून तुम्हाला निराशेचा सामना करावा लागेल. भौतिक सुखसोयींवरती देखील जास्त खर्च होईल. शत्रू त्यांच्या कटामध्ये यशस्वी होणार नाही. आनंदी व्यक्तिमत्वामुळे लोक तुमच्याशी नातं जोडतील. विद्यार्थ्यांना आज शिक्षकांचा आशीर्वाद मिळेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज जीवनसाथी सोबतच्या नात्याकडे विशेष तुम्ही लक्ष द्या. नातेसंबंधातील कटुता आज संपेल. तुम्हाला मानसिक तणावातून आराम मिळेल, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. विश्वासावरती आधारित व्यवसाय केलेले प्रयत्न यशस्वी होतील. रखडलेली कामं आज पूर्ण होतील. नोकरीच्या ठिकाणी नवीन योजनांवरती तुम्ही काम सुरू कराल. परोपकाराची भावना वाढेल. तुमचा जास्त वेळ हा धार्मिक कार्यामध्ये तुम्ही खर्च कराल. आज विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याबद्दल थोडी काळजी वाटू शकते. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की शरीरामध्ये दीर्घकाळ कोणतीही समस्या जर सुरू असेल तर त्यामध्ये सुधारणा होताना दिसेल. मुलांच्या भविष्याशी संबंधित एखादी चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल. कुटुंबामध्ये आनंदाची लहर येईल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवीन संधी मिळतील. कौटुंबिक व्यवसायामध्ये पुढे नेण्यासाठी भावाचं तुम्हाला सहकार्य मिळेल.
अध्यात्माकडे तुमचा कल राहील. जोडीदारासोबतचं नातं घट्ट होत जाईल. पार्टनरशिपमधील कामामध्ये अडथळे येतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की राजकारणाशी संबंधित असलेल्या लोकांना आज लाभ होण्याची शक्यता आहे. समाजामध्ये तुमच्या कार्याचं कौतुक होईल. आयुष्यातील काही समस्या आज संपतील. कौटुंबिक जीवनामध्ये आनंद आणि शांती येईल. आज तुमचं म्हणणं खरं ठरवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची आवड वाढेल. शैक्षणिक दिशेनं बदल दिसून येतील. जोडीदारासोबत भविष्यातील योजनांवर देखील तुम्ही चर्चा करू शकता. वाहन चालवताना काळजी घ्या. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या प्रेम जीवनाची आज नव्यानं सुरुवात होईल. तुमचं नातं हे अधिक घट्ट होत जाईल. जोडीदाराशी बोलल्यानं तुमच्या नात्यातील गैरसमज हे दूर होतील. तुमच्या नात्यामध्ये प्रेम वाढेल. पार्टनरशिपमध्ये काम करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर सावध राहा, कारण त्यामध्ये वादविवाद वाढू शकतात. नोकरीमध्ये बदलाची संधी मिळेल. मुलांच्या उत्कृष्ट कार्यामुळे तुमचा मान सन्मान वाढेल. तुमचा खर्च देखील वाढू शकतो. संध्याकाळी तुम्ही मित्रांसोबत फिरायला जाल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की नोकरीच्या क्षेत्रातील अडथळे आज दूर होतील. प्रवास घडू शकतो, ज्यामुळे तुम्हाला आज फायदा होईल. व्यवसायामध्ये तुम्ही केलेल्या मेहनतीमुळे तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तुमच्या आईवडिलांचा आशीर्वाद तुम्हाला आज मिळेल. कुटुंबामध्ये नवीन सदस्याच्या आगमनानं आनंद वाढेल. जीवनसाथीच्या क्षेत्रातील प्रगतीमुळे तुमचं मन प्रसन्न राहील. लव्ह लाईफमध्ये नवीन संबंध प्रस्थापित होतील. धार्मिक कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. आरोग्याकडे तुम्ही लक्ष द्या. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या विरुद्ध कट रचला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला सावधगिरी बाळगायला हवी. न विचारता कोणालाही आज सल्ला देऊ नका. तुमच्यावरती त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. संध्याकाळी तुम्ही आज बाहेर जाल, त्यामुळे तुमचं मन शांत आणि आनंदी राहील. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल. त्यांना अपयशाला सामोरं जावं लागेल. एकाग्रतेनं काम करा. पूर्वजांकडून तुम्हाला पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती अचानक सुधारेल. तुम्ही आज जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी कराल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की भविष्यासाठी काही बचत योजनांमध्ये तुम्ही आज गुंतवणूक कराल. व्यापारी वर्गासाठी नवीन योजना पूर्ण करण्यासाठी हा काळ शुभ आहे. मित्र आणि कुटुंबियांच्या मदतीनं प्रलंबित कामं पूर्ण होतील. नवीन मित्र भेटतील. चांगल्या कामातून पैसे मिळतील, ज्यामुळे तुमची संपत्ती वाढेल. आजच्या दिवशी तुम्ही कामामध्ये व्यस्त राहाल. प्रेम जीवनासाठी वेळ काढाल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला जीवनसाथीदाराकडनं पूर्ण सहकार्य मिळेल. मालमत्तेशी संबंधित काही वाद असतील तर ते आज संपतील. कौटुंबिक समस्या संपवण्यालाही तुम्ही आज महत्त्व द्याल. आर्थिक लाभ होण्याची तुम्हाला दाट शक्यता आहे. कौटुंबिक व्यवसायामध्ये वडिलांचं मार्गदर्शन आणि सहकार्य तुम्हाला मिळेल. विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती आज चांगली विकसित होऊ शकते. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर आपण जाणून घेतलेलंच आहे की कोणाच्या आयुष्यामध्ये आज काय घडणार आहे ते. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल
की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगलं नक्कीच घडावं. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.